नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. चंद्र या आठवड्यात धनु, मकर आणि कुंभ अशा 3 राशीतून परिभ्रमण करणार आहे. 12 राशींवरती याचा काय परिणाम होतो ते आपण बघूया. त्यापैकी बुधवार आणि गुरुवारी तो मकर या त्याच्या नीच राशीतून म्हणजे शत्रू राशीतून परिभ्रमण करणार आहे. तर त्यावेळेला जे परिणाम दिसतील ते थोडे तीव्र असतील, म्हणजे वाईट असले तर वाईटच असतील. शुभ परिणाम मिळण्याची शक्यता कमी आहे. तर 12 राशींवरती याचा काय परिणाम होतो हे आता आपण बघूया. स्वामी समर्थांचं नाव घेऊन सुरू करतो. मेष रास. सोमवार मंगळवार भाग्योदयाच्या संधी उपलब्ध होतील, प्रवास होतील, प्रवासाचे बेत आखले जातील. तर भाग्योदयाच्या संधी उपलब्ध होतील हे महत्त्वाचं. धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याचा योग येईल एखाद्या, तर त्या दृष्टीने तुम्ही तयार राहा. बुधवार गुरुवार नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये जरा सावध राहा, धोका होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट चांगला आहे. चांगल्या प्रकारचे सर्वतोपरी लाभ होतील. आनंदात असा हा आठवडा जाईल. वृषभ रास. सोमवार मंगळवारी शरीर प्रकृती सांभाळणं गरजेचं आहे. काही जुनाट होऊन गेलेला विकार डोकंवर काढण्याची शक्यता आहे. जरासुद्धा शंका आली तर डॉक्टरकडे जायला हे करू नका, अनुमान करू नका, दुर्लक्ष करू नका शरीर प्रकृतीकडे. बुधवार गुरुवार प्रवासाच्या दृष्टीने वाईट आहेत. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात असलात तर खूप त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट नोकरी धंदा उद्योग व्यवसाय याच्यासाठी अतिशय उत्तम आहे. जे काही तुम्ही कराल ते होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मिथुन रास. सोमवार मंगळवार पार्टनरचं सौख्य लाभेल. पार्टनरचं ऐका, म्हणजे कौटुंबिकसुद्धा आणि व्यावसायिकसुद्धा. पार्टनरचं ऐकण्यामध्ये हित आहे हे तुम्हाला कळेल. त्यांना दुखावू नका. आठवड्याच्या मध्यावरती वाहन सावकाश चालवा. एखादा पैतृक संपत्तीचा वाद वरती उठून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा मोडू नका. केस खटला वगैरे काही असेल तर शक्यतो पुढची तारीख घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर ही केस तुमच्या हातून गेली असं समजा. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यायची वेळ येईल किंवा प्रवास घडतील. भाग्योदयाच्या नवीन संधी या उपलब्ध होतील. तुम्हाला त्या दिसतील, खुणावतील, तर त्या पकडायला वेळ घालवू नका. कर्क रास. सोमवार मंगळवार बारीक सारीक किरकोळ सर्दी खोकला पडसं ताप यासारखं काहीतरी होण्याची शक्यता आहे. नोकरा चाकरांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. मामाकडून चांगली बातमी कळेल. आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराकडून थोडाफार त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा तुम्हाला स्वतःची प्रकृती सांभाळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जरासुद्धा काही शंका आली तर डॉक्टरकडे जायला विसरू नका. सिंहरास. सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. संततीकडून चांगली बातमी कळेल. संततीच्या अडचणी दूर होतील. संततीची गरज असणाऱ्यांना, म्हणजे ज्यांना संतती हवी आहे त्यांच्यासाठी देखील सोमवार मंगळवार हा चांगली बातमी घेऊन येतील. बुधवार गुरुवार मात्र शरीर प्रकृती सांभाळली पाहिजे. एखाद्या वस्तूची चोरी होण्याची शक्यता आहे. एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. नोकर चाकर अचानक दांडी मारून तुम्हाला त्यांचं काम करावं लागेल, त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आठवड्याचा शेवट हा जोडीदाराबरोबर आनंदात जाईल. पार्टनर व्यावसायिक असेल तर तो देखील तुम्हाला चांगलं सहकार्य करेल. कन्या रास. सोमवार मंगळवार घराकडे लक्ष द्यायला पाहिजे. आई असेल तर आईकडे लक्ष द्यावं लागेल. घराकडे लक्ष द्यावं लागेल. घराचं काही रिन्युएशन वगैरे असेल तर त्या दृष्टीने देखील विचार करायला हरकत नाही. नवीन घर घेण्यासाठी
सोमवार मंगळवार चांगला आहे, किंवा निदान बघण्यासाठी पास करण्यासाठी सोमवार मंगळवार हा अतिशय उत्तम आहे. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे बुधवार गुरुवार हा अतिशय थोडा वाईट जाण्याची शक्यता आहे. संततीला त्रास होईल. संततीला त्रास झाला की आपोआपच तुम्हालाही त्याचा त्रास होईल. घडणाऱ्या सहज घडू शकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या लांबणीवर पडत जातील. हातातली कामं दूर जातील. त्यामुळे मनस्ताप होईल. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती सांभाळणं गरजेचं आहे. पावसात भिजू नका. पाऊस आलाच तर पावसात भिजू नका. सर्दी खोकला ताप पडसं यासारख्या काही बारीक सारीक विकार सतावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुळरास सोमवार मंगळवार हे जवळच्या प्रवासाचे आहेत. थोडाफार कर्तृत्व दाखवण्याच्या संधी तुम्हाला सोमवार मंगळवारी उपलब्ध होतील. बुधवार गुरुवार हा घरात राहा. घरात राहून शांतपणाने आपले पुढचे प्लॅन ठरवण्याचा विचार करा. बाहेर शक्यतो पडू नका. घराकडे लक्ष द्यायला लागेल. काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर तो सोडवण्याच्या दृष्टीने तुम्हाला घरात राहणं गरजेचं आहे. आई असेल तर आईकडे लक्ष द्या. आईला त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी संततीकडून आनंद मिळेल. संतती आनंदाची बातमी देईल आणि संततीच्या समोर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्स दूर होण्याच्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. वृश्चिक रास सोमवार मंगळवार पैशाची कामं करून घ्या. शक्यतो पैसे खर्च करणं टाळा. अगदीच गळ्याशी आलं तरच पैसे खर्च करा. दुरून काही पैसे येण्याची शक्यता असली तर त्याचा पाठपुरावा करा. बुधवार गुरुवारी भावंडांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. भावंडांकडून वाईट बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्तृत्वाच्या नवीन संधी समोर दिसत असताना देखील त्या तुम्हाला पकडता येणार नाहीत याचं दुःख तुम्हाला बुधवार गुरुवारी जाणवेल. आठवड्याच्या शेवटी घराकडे लक्ष द्यावं लागेल. घराकडे लक्ष देताना जरा जास्त ऊर्जा खर्च करावी लागेल. आई असेल तर आईकडे देखील लक्ष पुरवावं लागेल. तिच्या काही आरोग्याच्या दृष्टीने तिला त्रास होणार नाही ना हे बघावं लागेल. धनुरास सोमवार मंगळवार शरीर प्रकृती अतिशय उत्तम राहील. काम करायला ऊर्जा राहील. उत्साह राहील. त्या दृष्टीने सोम मंगळ चांगला आहे. बुधवार गुरुवार पैशाच्या दृष्टीने थोडासा वाईट आहे. शक्यतो उधार उसनवार करू नका आणि उधार उसनवार देऊ नका. उधार उसनवार जर केलं तर तो परत फेडण्याच्या दृष्टीने तुम्हाला त्रास होईल आणि कुणाला उधार दिला तर तो परत घेण्याच्या दृष्टीने सुद्धा त्रास होईल. म्हणजे ते बुडल्यात जमा आहेत असं समजा. तर त्या दृष्टीने पैशाच्या बाबतीमध्ये सावध राहा. पैशाची गुंतवणूक उगाच आपले आमिष दाखवून लोक लुटतात तसं तुम्हाला कोणी लुटण्याची तुमचे पैसे वाया घालवण्याची शक्यता आहे. तर तेव्हा सावध राहा. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. छोटे प्रवास होतील. छोट्या मित्रमंडळींबरोबर सहलीला जाऊन किंवा घरातल्या माणसांबरोबर सहलीला जाऊन तुम्हाला आनंद प्राप्ती होईल. कर्तृत्वाच्या नवीन संधी या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंधुवर्गाकडून देखील चांगलं सहकार्य मिळेल. मकर रास सोम मंगळ अनावश्यक खर्च होतील. न टाळता येण्यासारखे खर्च होतील. त्यामुळे मन थोडं दुःखी राहील. बुधवार गुरुवारी शरीर प्रकृती ही ज्याला गिडीनेस म्हणतात तशा स्वरूपाचा असेल की काही करू नये असं वाटेल. काही कामधंदा करू नये. नुसतंच बसून राहावं आणि मनाला एक प्रकारची उदासीनता जाणवेल. आठवड्याचा शेवट हा पैशाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. पैशाची गुंतवणूक म्हणा पैशाची वसुली म्हणा या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. कुंभरास सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. तुम्ही म्हणाल ते होईल. तुम्ही कराल ती पूर्व असं सोमवार मंगळवारचं भविष्य तुमचं सांगतंय. मनासारखे सर्व प्रकारचे सर्व लाभ होतील. सगळी कामं जी आहेत ती योग्य वेळी घडतील. त्यामुळे अतिशय आनंद असेल. मात्र बुधवार गुरुवार पैसा खिसा पाकिट सांभाळला पाहिजे. अनावश्यक
खर्च तुमच्या हातून घडतील. पैसे शक्यतो कुणालाही उधार उसनवार देऊ नका, ते बुडातील नक्की असं समजा. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. शरीर प्रकृती उत्तम राहील, काम करायला उत्साह राहील. एखादी बारीकशी ट्रिप, छोटीशी पावसाळी सहल, त्याच्यामध्ये अतिशय आनंदात तुमचा हा आठवड्याचा शेवट जाईल. मीन रास, उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. नवीन नोकरी, नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. बुधवार गुरुवारी थोडाफार आर्थिक ताण तुमच्यावरती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट अतिशय वाईट आहे. वाईट म्हणजे खर्चाच्या दृष्टीने. नको तिथे तुमचे पैसे जातील. कोर्टाच्या केस असतील तर त्याच्यामध्ये विलंब होईल. गाडी चालवताना सावकाश चालवा, नाहीतर सिग्नल मोडून दंड भरायला लागण्याची वेळ येईल. रस्ता ओलांडताना सावधगिरीने ओलांडा. एखादं वाहन तुम्हाला धक्का देऊन पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मंडळी, हे होतं या आठवड्याचं 12 राशींचं भविष्य. आता हे भविष्य हे सर्वसामान्यपणे चंद्राच्या परिभ्रमणावरून दिलेलं आहे. तुम्हाला वैयक्तिक समस्यांचं समाधान हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. मला व्हॉट्सॲपवरती तुम्ही कन्सल्ट करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.